सध्या राजकारणात कधी कोण कुठल्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही आणि म्हणूनच चर्चांना उधाण येतं। विविध चर्चा रंगतात। अशीच चर्चा भुजबळांसंदर्भात देखील रंगतीये। ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। ती तातडीनं भुजबळांनी मात्र फेटाळली आहे। मात्र पडद्यामागे काही वेगळंच घडलंय। ते म्हणजे भुजबळांनी ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र पवारांनी त्यांची कोंडी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भुजबळांसाठी ठाकरेंचे दरवाजे का बंद झालेत जाणून घेऊया। भुजबळांसाठी ठाकरे गटाची दारं बंद। पवारांच्या गुगलीनं भुजबळांची कोंडी। अस्वस्थ भुजबळांच्या हाती कुणाचा झेंडा? अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले भुजबळ ठाकरेंची मशाल हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली। मात्र यात मोठा ट्विस्ट आला आणि भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेची दारं बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भुजबळांच्या मातोश्रीवर जाण्याच्या मार्गात पवारांनी खोडा घातल्याचं बोललं जातंय, कारण मवियाची स्टेअरिंग शरद पवारांच्या हातात आहे। आघाडीतले अनेक महत्त्वाचे निर्णय हे शरद पवारांच्या कलानं घेतले जातात। त्यामुळेच भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्याचा थेट इशाराच पवारांच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं कळतंय। त्यामुळे भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची दारं जवळपास बंद झाली आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते भुजबळ अजितदादांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं ठामपणे सांगतात। उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल। फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। त्यांच्याबरोबर अनेक नेते, त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे। फक्त अधिवेशन होऊन देतील, अधिवेशनमध्ये निधी घेतील आणि नंतर रामराम करतील असं मला वाटतं। शरद पवारांनी अन्याय केल्याच्या भावनेतून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा घरोबा मांडला। हा बंडाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या बिनीच्या शिलेदारांमध्ये नेहमी शरद पवारांना साथ देणाऱ्या भुजबळांचाही समावेश होता। मात्र या बंडाला वर्ष होण्यापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीत भुजबळांची घुसमट व्हायला लागली आहे। त्यामुळेच आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या शिवसेनेत परतण्याची चाचपणी भुजबळांनी केली। मात्र हे फिसकटल्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही भुजबळांच्या ठाकरे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचा दावा करतात। त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही। महायुतीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे आता विधानसभेसाठी भुजबळ वेगवेगळे पर्याय तपासून पाहतायत। त्यामुळे त्यांनी आता आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही ऍक्टिव्ह केल्याचं बोललं जातंय। मात्र पवारांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ भुजबळांची चांगलीच कोंडी झाली आहे। आगामी विधानसभेतही भुजबळ दादांचीच साथ देणार की दुसऱ्या कुणाचा झेंडा खांद्यावर घेणार याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।